नमस्कार. आज मी तुम्हाला सांगणार आहे, की मी कोथिंबीर कशा पद्धतीने जास्तीत जास्त दिवस स्टोअर करून ठेवते. सगळ्यात आधी मी कोथिंबीर निवडून घेते आणि ही जी निवडलेली कोथिंबीर आहे, तिला स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेते. त्यानंतर एक कपडा घेते, कॉटनचा कपडा आणि त्याच्यावर आपली धुतलेली जी कोथिंबीर आहे, ती व्यवस्थित अशी पसरवून देते. एकदा ती पसरवली, की तिला तो जो कॉटनचा कपडा आहे, त्याने पूर्णपणे व्यवस्थित अशी रॅप करून द्यायचंय. अशा पद्धतीने रॅप करायचं, की ज्यामुळे कोथिंबीरमधलं जे पाणी आहे, ते कपड्यामध्ये पूर्णपणे जे आहे ते मुरलं जाईल. बघा, मी तुम्हाला दाखवते. त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशी कोथिंबीर जी आहे, ती कपड्यामध्ये गुंडाळून घ्यायची आहे. म्हणजे सगळ्या बाजूंनी कोथिंबीरचं जे पाणी आहे, ते ह्या कपड्यामध्ये सोक होऊन जाईल किंवा ॲब्सॉर्ब होऊन जाईल. आता हा जो कोथिंबीर रॅप केलेला जो कपडा आहे, तो मी एकतर तुम्ही एक दिवस पूर्णपणे म्हणजे सकाळी जर केलं, तर संध्याकाळपर्यंत तुम्ही त्याला अ, वरच्या वरच राहू देऊ शकता किंवा मी आता रात्री केलं होतं, तर मी याला फ्रिजमध्ये ठेवून दिलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळची गोष्ट आहे, ही मी तुम्हाला दाखवते. बघा, मी हा जो कपडा आहे, तो आतमध्ये फ्रिजमध्ये ठेवला होता. आता तो मी ओपन करतीये, तर बघा, कोथिंबीरमधलं पूर्णपणे जे पाणी आहे, ते निघून गेलंय आणि कपड्यामध्ये सोक होऊन गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने पूर्णपणे कोथिंबीर कोरडी झालेली आहे. आता माझ्याकडे आधीपासून सुद्धा काही कोथिंबीर आहे. बघा हिला आता 10 ते 12 दिवस झाले आहे, पण अजूनही तिला काहीच झालेलं नाहीये. आता ही जी कोथिंबीर आहे, ती मी याच्यामध्ये ह्या डब्यामध्ये टाकून घेते आहे. व्यवस्थित मावेल त्या हिशोबाने मी त्याच्यामध्ये भरून घेतली ही कोथिंबीर. आता यावरून काय करायचं आहे, कधी-कधी काय होतं, की बराच दिवस कोथिंबीर डब्यामध्ये राहिल्यामुळे डब्याच्या झाकणाला पाण्याचे थेंब जमा होतात आणि ते कोथिंबीरवर पडून कोथिंबीर परत खराब होते. म्हणून मी याच्यावरून अजून एक कॉटनचा कपडा जो आहे, हा असा टाकून देते आणि मग डब्याचं जे झाकण आहे, ते व्यवस्थित बंद करून देते. तर अशा पद्धतीने जर तुम्ही कोथिंबीर स्टोअर केली, तर ती खूप दिवस टिकते. म्हणजे 15 ते 20 दिवस नक्कीच टिकते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? नक्की कमेंट करून सांगा. तुम्हीही अशा पद्धतीने तुमची कोथिंबीर नक्की स्टोअर करून बघा. तुमची कोथिंबीर भरपूर दिवस टिकेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया उद्या. बाय.